जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारतावरती आता सायबर युद्ध थोपवण्याचा प्रयत्नही सुरू झालेला आहे। महाराष्ट्र सायबर सेलने सादर केलेल्या एकोज ऑफ पहलगाम या अहवालामध्ये 23 एप्रिल पासून देशभरामध्ये सुमारे 10 लाख सायबर हल्ले झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। भारतावरती हे सायबर हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्व, मोरोक्को आणि इंडोनेशियामधून केले जात असल्याचं अहवालामध्ये म्हटलंय। महाराष्ट्र सायबर सेलने काही हल्ले रोखले सुद्धा आहेत, परंतु अहवालामध्ये भारतीय रेल्वे, बँकिंग आणि सरकारी पोर्टल सारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना धोका असल्याचा इशारा देण्यात आला। पाकिस्तानकडून सायबर हल्ल्याची शक्यता संरक्षण तज्ञांनी व्यक्त केली। एबीपी माझाच्या 0 आवर या कार्यक्रमामध्ये आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांनी एक धक्कादायक अशी माहिती दिली आहे, बघूया। बघा, आपल्याकडे सायबर रेझिलियन्स आहे। आपले जितके डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत किंवा डिजिटल पब्लिक गुड्स आहेत ते फार रोबस्ट आहेत। पण बघा, पाकिस्तान टार्गेट करणार आपल्याला एक तर डिसइन्फॉर्मेशन ऑपरेशन्सनी, तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन स्पेस आहे, एस्पेशली सोशल मीडिया, याच्यावर लक्ष घालावं लागेल। म्हणजे आर्मी मुवमेंट्सच्या आपल्या लोकांनी पोस्ट करू नये आणि स्पेसिफिकली त्यांच्याकडून जर अटेम्प्ट होत असतील टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन, तर याला रिपोर्ट करणे आणि याला थांबवणे। एकच, पण याच्यात दुसरा प्रॉब्लेम होऊ शकतो की लाईक माइंडेड, जसे आता एक इंटरनेट ऑफ खिलाफा म्हणून पाकिस्तानचा एक ग्रुप आहे विच इज नाव कंटिन्युअसली अटॅकिंग आवर साइट्स, यांनी एक PDF तयार केला आहे, अपडेट्स अबाउट पहलगाम अटॅक। तो PDF जो आहे तो वेपनाइज्ड आहे। म्हणजे PDF तुम्ही क्लिक केलं की तुमचा कम्प्युटर हॅक होणार। या सगळ्यांबद्दल अवेअरनेस आपल्याकडे असणं अत्यावश्यक आहे। तर मला वाटतं शासनामध्ये सगळीकडे जे सेनेच्या मुवमेंट्सशी संलग्न सगळे यंत्रणा आहेत त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे की बी व्हेरी रेझिलियंट आणि सायबर हायजीनचे सगळे प्रिन्सिपल्स फॉलो करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।